नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 मार्च 2023 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 41. क्योटो प्रोटोकॉल हा डॅश डॅश संबंधी आहे. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर. पर्याय क्रमांक ए बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, जैवविविधतेचे संधारण करण्यासंबंधी. पर्याय क्रमांक बी ओझोन प्रोटेक्शन, ओझोनच्या संरक्षणासंबंधी. पर्याय क्रमांक सी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासंबंधी. आणि पर्याय क्रमांक डी ग्लोबल क्लायमेट चेंज, वैश्विक वातावरण बदलासाठी. तर क्योटो प्रोटोकॉल हा वैश्विक वातावरण बदलासंबंधी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर ग्लोबल क्लायमेट चेंज. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. Which one of the natural system is used for hot water for domestic purpose? घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? पर्याय क्रमांक ए सौर औष्णिक, सोलार थर्मल. त्यानंतर पर्याय क्रमांक बी सौर प्रकाशकीय. पर्याय क्रमांक सी भू औष्णिक. आणि पर्याय क्रमांक डी सौर शोषकत्व. तर घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी सौर औष्णिक नैसर्गिक ऊर्जा प्रणाली वापरली जाते. पर्याय क्रमांक ए सोलार थर्मल नॅचरल सिस्टीम इज यूज्ड फॉर हॉट वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पजेस. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ टिंबटिंबमुळे होते. एक्सेस ग्रोथ ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स इन आवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू. पर्याय क्रमांक ए नायट्रेटची वाढ झाल्यामुळे. पर्याय क्रमांक बी फॉस्फेटची वाढ झाल्यामुळे. पर्याय क्रमांक सी नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ झाल्यामुळे. आणि पर्याय क्रमांक डी सोडियमच्या वाढीमुळे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ झाल्यामुळे जलीय वनस्पतींची अमाप वाढ होते. एक्सेस ग्रोथ ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स इन आवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू इंक्रीज इन नायट्रेट्स अँड फॉस्फेट्स. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? विच वन ऑफ द फॉलोइंग एअर पोल्युटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन? पर्याय क्रमांक एक सल्फर डायऑक्साईड. पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक सी कार्बन ऑक्साईड. पर्याय क्रमांक डी ओझोन. तर हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी ॲसिड रेन होण्यास सल्फर डायऑक्साईड हा कारणीभूत ठरतो. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. महापालिकेचा ओला घनकचरा टिंबटिंबचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. वेट पार्ट ऑफ द म्युनिसिपल सॉलिड वेस्ट कॅन बी पुट इन यूज ॲज सॉइल कंडिशनर्स बाय यूजिंग. पर्याय क्रमांक ए कंपोस्टिंग. पर्याय क्रमांक बी पायरोलायसिस. पर्याय क्रमांक सी बर्निंग. आणि पर्याय क्रमांक डी इन्सिनरेशन. तर महापालिकेचा ओला घनकचरा हा कंपोस्टिंगचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. पर्याय क्रमांक ए. तर हे होते 26 मार्च 2023 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.